हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आम्ही ऊसाला खुरपाय चालू केले. आता भरती हराळती झालेली. आता बऱ्याचदा आम्हाला तणनाशक फवारायचं होतं, कारण की या ऊसामध्ये आहेत हराळ. एक बांधाच्या कडेनं 2 ते 3 काकऱ्या हराळीने भरलेल्या आहेत. मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून. तर आता त्याला खुरपण्याशिवाय पर्याय नाही. तणनाशकनं पण ते हराळ मरणार नाही. आता मग तणनाशक आहेत हराळीचे, परंतु ऊस आहे आता बारीक आणि ऊसाला थोडंसं तणनाशकचं ती झपका बसतंय आणि त्याच्यामुळे जरा खुरपणच घ्यावं म्हणलं. तर तुम्हाला दाखवतो मी एक हराळीचे बदल. पूर्ण बोधावरती हराळ आहे. आता काय ते सांगा, तुम्हाला दाखवतो. तर हे बघा मित्रांनो, कडनं जास्त हराळ आहे, परंतु आतमध्ये जास्त नाही हराळ. हराळीचं प्रमाण तर बघा मित्रांनो, हराळ एकदम बियाला हराळ तर आली ही. आणि ह्याला आता खुरपल्याशिवाय पर्याय नाही. तणनाशकनं फवारलं तर ते तणनाशकनं मरणार, परंतु एक ऊसाला थोडीसं झपका बसते, त्याच्यामुळे हराळीला एक तणनाशक फवारणं चुकीचं वाटते मला. तर त्याच्यामुळे एक खुरपणं घेतलं चांगलं पाहिजे. हे आणि इकडून हे 2च टाकलेलं आहेत एवढं तण, आणि ते पण हराळीच आहे. बांधाच्या कडूनच हराळ आली, त्याच्यामुळं तणनाशक पण फवारता येणार नाही. आता आतमध्ये जे आहे ना, एक तुरळक ठिकाणी शिपरूट आहे आणि झाडपाला आहे. मध्ये साईड हराळी, पण इकडे कडनं जास्त म्हणजे निम्याच्या दुपटी तिपटीनेच हराळ आली. मधल्यापेक्षा दुपटी तिपटीनेच हराळ आहे. मला खुरपाय चालू. हे बघा काय हराळ आहे, काय भरपूर हराळ आहे बाबा.